पुण्यात यंदा पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांना मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावं यासाठी नवनवीन फंडे आजमावले गेले. पुण्यातल्या ज्या सदाशिव महिलांनी पेठेतल्या बाजीराव रोडवर मतदान करून येणाऱ्या महिलांच्या हातावर मेहंदी काढली जात होती. मृगनयनी मेहंदी आर्ट्स आणि साईना ट्रस्ट यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या संदर्भात मृगनयनी मेहंदी आर्ट्सच्या धनश्री हेंद्रे यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अश्विनी जाधव हिने. आज सकाळपासूनच पुण्यामध्ये अगदी उत्साहात मतदान होत आहे. यंदाच्या वर्षी पालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का हा जास्तीत जास्त वाढण्यासाठी अनेक युक्त्या खरं तर यंदा पुण्यामध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी कार वॉश करून दिली जाते ज्यांनी मतदान केलं आहे. काही ठिकाणी सिनेमागृहांमध्ये सुद्धा काही डिस्काउंट मिळालेला आहे, हॉटेल्समध्ये डिस्काउंट मिळालेला आहे. अशीच खरं तर एक नवीन फंडा यंदा पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजे मृगनयनी मेहंदी आर्ट्स. मृगनयनी मेहंदी आर्ट्सच्या धनश्री हेंद्रे ज्या आहेत, ज्या महिलांनी मतदान केलेलं आहे त्या महिलांना मेहंदी काढून देण्याचा एक अनोखा उपक्रम खरं तर राबवत आहेत. या ठिकाणी आज सकाळपासूनच महिलांनी मोठ्या प्रमाणात खरं तर मेहंदी काढून घेण्यासाठी सुद्धा गर्दी केली आहे. आणि साहजिकच आहे, मतदान करून आल्यानंतर यांनी म्हणजे आपल्या बोटावर शाई दाखवायची आणि मेहंदी काढून घ्यायची, हा निकषच मुळी त्यांनी लावलेला आहेत. सध्या या धनश्री हेंद्रे आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सांगाल या अनोख्या उपक्रमाबद्दल, की पहिल्यांदा पुण्यामध्ये असं राबवलं जात आहे, मेहंदी काढून दिली जाते. हा उपक्रम म्हणाल तर अगदी साधा सोपा आहे. जसे आपण सण समारंभामध्ये मेहंदी काढतो, घरच्या कार्यक्रमांमध्ये मित्रमंडळींसोबत आनंद घेतो, तर मला वाटतं की आज मतदान करणं हा एक आपला लोकशाहीचा उत्सव आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वांनीच, महिला, पुरुष, मुली, मुलं सर्वांनी एकसारखं सहभागी तेवढ्याच आनंदाने व्हावं. आणि मग त्या आनंदात सामील होत असताना मेहंदीसारख्या, आम्ही स्वतः मेहंदी कलाकार आहोत, सो आम्हाला हा मेसेज द्यायचा होता की ह्या कलेमधून आम्हाला जास्तीत जास्त महिला मैत्रिणींसोबत समोर पोचायचं होतं की तुम्ही या वोटिंगला वोट करा आणि ते बोट दाखवून मेहंदी काढा. तर ह्याच्यामागे आमिष असा नाही आहे, हा हेतू फक्त निखळ आहे की तुम्ही आज जो आनंद घेणार आहात वोटिंगचा, तो आनंद घेतल्यावर तुमचा आनंद द्विगुणित व्हावा, ह्या हेतूने आम्ही फक्त आज इथे मेहंदी काढायला बसलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की आम्ही पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे सदाशिव पेठ आणि शुक्रवार पेठेच्या मध्ये बाजीराव रोडला आणि 2 ठिकाणी आम्ही ही आज सुरुवात केली. आमच्याकडनं हा छोटासा प्रयोग आम्ही केलेला आहे. तर दुसरा आहे आम्ही अप्पाबळवंत चौकात, तिथे माझ्या काही सहकारी मैत्रिणी बसलेल्या आहेत. तिथे येणाऱ्या महिलांना तो आनंद त्या देत आहेत. आणि इथे आत्ता बाजीराव रोडला माझ्यासोबत एक 6-7 मैत्रिणी माझ्या काढतायत मेहंदी. तर इथे साधारण 50-60च्या वरती सकाळपासून आत्ता झालेलं आहे. सकाळी म्हणजे आम्ही 11 नंतर सुरुवात केली आहे आणि तिकडेही तेवढ्याच जोरावर काम चालू आहे. सो आम्हाला असं वाटतं, आम्हाला जो काही छोटासा मेसेज द्यायचा होता, जे पोचायचं होतं आमच्या मैत्रिणींपर्यंत, तर तो सफल होतोय असं मला मनापासून वाटतंय. आतापर्यंत कसा प्रतिसाद या सगळ्या पुणेकर महिलांचा तुम्हाला मिळालेला आहे? अतिशय सुंदर. ह्याबाबतीत तर पुण्याबद्दल बोलायला नको. म्हणजे मला रांगा लागलेल्या दिसतात. हो, ह्याबद्दल खरं तर पुण्याबद्दल बोलायला नको. कुठलीही गोष्ट असो ही पुण्यामध्ये उचलूनच धरली जाते आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आत्ता इथे येईल. आणि आज ही गोष्ट साफ खोटी करून दाखवली आहे माझ्या मैत्रिणींनी की सदाशिव पेठ आणि पुण्याच्या मध्यवस्तीला जे 1 ते 4 जे काही आम्हाला लागलेलं आहे की 1 ते 4 सदाशिव पेठ झोपते, सो आज माझ्या मैत्रिणींनी दाखवून दिलेलं आहे की त्याच 1 ते 4मध्ये आज त्या अतिशय मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडून मेहंदी काढून आणि वोटिंग करून आणि मेहंदी काढून आजचा लोकशाहीचा उत्सव साजरा करतायत. सो त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. नक्कीच मिश्किल खरं तर भाषेमध्ये या ताईंनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. मागे मुख्यमंत्र्यांच्या सभेला 1 ते 4 मध्ये ही सभा आयोजित करण्यात आल्यामुळे या सभेची कशी फजिती झाली हे आपण साऱ्यांनीच पाहिलं, सगळ्या बातम्या आपण त्याच्या ऐकल्यात. आता मात्र 1 ते 4 या वेळेमध्ये मेहंदी काढून घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. आणि ज्या महिलांनी खरं तर ही मेहंदी काढलेली आहे त्यांची आपण खरं तर प्रतिक्रिया जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतंय. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही मतदान करून आलेला आहात आणि आता तुम्ही मेहंदी काढून घेताय. मी हडपसर येथे राहते. हडपसरला सकाळी मतदान करून मी आईकडे आले, आईला भेटायला, आणि आईला घेऊन मी वोटिंग बोर्डवरती आले. आणि त्यावेळेला मला ही आगळीवेगळी भेट मला मिळाली की माहेरपणाची. छान वाटलं आणि अनेक महिला ह्याचा लाभ घेत आहेत. काकू, तुम्ही मगाशी उल्लेख केला की आमिष दाखवणं तुम्हाला आवडत नाही. हां, बरोबर आहे. आम्ही दाखवून काय मग, ही काय ज्याच्या देशसेवा नाही आहे, आपल्या मनापासून करायचं असेल आपल्याला वोटिंग, तर देशासाठी इतक्या लोकांनी प्राण दिलेत. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर आपण मनापासून देशाची सेवा करायची. कोणतरी आपला आवडता नेता यावा, आपलं चांगलं सुराज्य व्हावं. नंतर ते काय सांगू का,
आजकाल चाललंय दारू पितात किंवा काय करतात, मुलींवर बलात्कार होतात, ते बंद करणारा चांगला नेता हवा आहे. बस एवढीच माझी. म्हणजे फक्त आनंद म्हणून तुम्ही ही मेहंदी काढली. हां, मेहंदी आता इथं ही म्हटली चल माझ्याबरोबर, मग आता मी काय वेळ घालून नसते चुना तू बरं हो. क्या बात आहे. तर अनोखे नवनवीन फंडे खरं तर यंदाच्या या निवडणुकीमध्ये आजमावले गेलेले आहेत. नुकताच आपण बघितलं आहे की मेहंदीचा उपक्रम हा सदाशिव पेठेमध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी पुण्याच्या राबवला गेलेला आहे. त्यामुळे निश्चितच हा उपक्रम कौतुकास्पद सुद्धा ठरतोय. कॅमेरामॅन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.